ही मोठी जबरदस्त गोष्ट आहे. टीनेजर्सच्या भाषेत सांगायचं तर इम्प्रेसिव्ह पण आहे आणि इन्स्पिरेशनल पण आहे. खुदिराम बोस माहीत आहेत कोण आहेत? ते सुद्धा एक टीनेजरच होते. 18 वर्षांचे टीनेजर होते ज्यांनी हौतात्म्य स्वीकारलं होतं. इंग्रजांच्या हातून मारले गेले होते. पण या टीनेजरचं नाव तुमच्या घरच्या मुलांना माहीत नसेल. मला सांगा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव किती वर्षांचे होते जेव्हा फासावर चढले होते? तर हे सुद्धा तुमच्या घरच्या तरुण मुलांना माहीत नसेल. खरं तर हे तिघही 22-22, 23-23 वर्षांचे होते आणि 23 मार्चलाच फासावर चढले. जतींद्रनाथ होते. त्यांनी म्हटलं की तुरुंगात क्रांतिकारकांसोबत खूप वाईट वागणूक दिली जाते. उपोषण करणार. 63 दिवसांपर्यंत त्यांनी स्वतःच्या पोटात काहीही जाऊ दिलं नाही. 63 दिवस काहीही न खाता पिता राहणं. आणि हे 24 वर्षांचे होते. ही मोठी जबरदस्त गोष्ट आहे. टीनेजर्सच्या भाषेत सांगायचं तर इम्प्रेसिव्ह पण आहे आणि इन्स्पिरेशनल पण आहे. माणसाच्या इतिहासात एकापेक्षा एक जबरदस्त किशोरवयीन तरुण मुलं मुली होऊन गेली आहेत. त्यांचं ते छोटं आयुष्य सुद्धा आगीच्या ज्वाळेसारखं राहिलं आहे. त्यांच्या संपर्कात येऊन तुमच्या घरचं मूल सुद्धा प्रकाशमान होऊन जाईल.